नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या हाती प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागलेला असतो. गुलाबबाईंची भेट घेताच प्रियाच्या शाळेचं नाव समजलेलं असतं आणि मैनावती आणि सदा लोखंडे या दोघांनी बबलीला ज्या शाळेमध्ये घातलेलं असतं तिथे जाऊन रजिस्टर चेक केल्यानंतर बबली ही मैनावती आणि सदाची 5 नंबर मुलगी आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रिया आहे या गोष्टीचा उलगडा झालेला असतो आणि पुरावासुद्धा त्यांच्या हाती आलेला असतो. त्यामुळे प्रियाला सगळ्या कुटुंबासमोर एक्सपोज करण्यासाठी अर्जुन आणि सायलीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. कारण प्रिया अशी खोटंच बोलणार, त्यामुळे तिला बोलतं करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेतलेली असते. तेव्हा इथे मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांनी आता जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर सांगावं यासाठी अर्जुन सायलीने पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो. पोलिसांनी सदाशिव आणि मैनावती यांना पोलिसांचा धाक दाखवल्यानंतर त्यांना बांबूचे फटके दिल्यानंतर ते दोघेजण सगळ्यांसमोर सत्य बोलतात की प्रिया ही त्यांची बबली आहे म्हणून. प्रिया तन्वी नसून ती बबली आहे या सत्याचा उलगडा मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांनी सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबासमोर केलेला असतो आणि ती आमचीच मुलगी आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं. सत्य समोर आल्यानंतर अश्विनने स्वतः प्रियाची हकलपट्टी सुभेदारांच्या घरातून कायमस्वरूपी केलेली असते. प्रियाला त्याने घरातूनच नाही तर आपल्या आयुष्यातून सुद्धा कायमस्वरूपी हकलून दिलेले असते आणि तिचं चॅप्टर, तिचं नाव कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये बंद करून टाकलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन सायलीला एक गोष्ट समजलेली असते की प्रिया वरचे वर मैनावती आणि सदाशिवला जाऊन भेटते आणि त्यांना पैसे देत असते. त्यामुळे मैनावतीबरोबर प्रियाचा काय संबंध असेल असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला असतो. कारण प्रिया ही अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करू शकते, पण ज्या गोष्टीमध्ये तिचा स्वार्थ नसेल तर ती कुणाला 1 रुपयाची सुद्धा मदत करणार नाही. खाली पडलेला 1 रुपयासुद्धा ती दुसऱ्याचा पण हिसकावून घेईल अशी तिची वृत्ती दाखवली आहे. मग आता ती मुलगी मैनावतीसारख्या बाईला आणि सदाशिवसारख्या माणसाला 15 ते 20 हजाराची मदत काही फुकटात करणार आहे का? नक्कीच या सगळ्याच्या मागे तिचा काहीतरी स्वार्थ असेल, तिची काहीतरी योजना असेल असं आता प्रियाला, चैतन्यला, अर्जुनला वाटत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण एक काम करूया. सदा आणि मैनावतीला विचारलं तर ते लोक म्हणत आहेत की आम्ही तिच्याकडून उसने पैसे घेतले. जसं काल आपण बघितलं, मी सांगितलं होतं की ते म्हणणार की त्यांनी उसने पैसे घेतले. तसंच झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही उसने पैसे घेतलेले आहेत आणि त्या आम्ही हळूहळू परत करणार आहोत. मग इथे गुलाबबाईची मदत घेतलेली असते. गुलाबबाईला विचारलेलं असतं की तुम्ही सदाशिव आणि मैनावती यांच्याकडून जी मुलगी घेतली होती ती किती नंबर मुलगी होती? तर ती म्हणते की तिचं नाव बबलीच होतं आणि ती त्यांची 5 नंबर मुलगी होती. मी खरं सांगते. मग ती मुलगी जर खरी तुमचीच होती तर मग ती आता कुठे आहे? तिचा पत्ता का कुठे सापडत नाही आहे? ती मुलगी का सापडत नाही आहे? तिच्याबरोबर नक्की काय घडलं आहे? तेव्हा इथे आता गुलाबबाई म्हणत असते मला खरंच माहिती नाही आहे, पण ती मुलगी माझ्या इथून पळून गेली होती. ती मुलगी होती, आता ती कुठे आहे मला नाही माहिती, पण ती एका शाळेमध्ये होती. गुलाब आणि मैनावतीने तिला सरकारी शाळेमध्ये टाकलं होतं. ती मुलगी शाळेमध्ये सुद्धा होती, पण शाळेमध्ये कुणाचा रबर चोर, पेन्सिल चोर आणि शार्पनर चोर, पुस्तक चोर, वही चोर असं ती सातत्याने चोऱ्या माऱ्या करायची. त्यामुळे शिक्षक तिला वैतागले होते आणि त्यांनी सदा आणि मैनावतीला सांगितलं होतं की तिला तुम्ही आमच्या शाळेतून काढा आणि जर तुम्हाला शाळेतून काढायचं नसेल तर किमान तिला तुम्ही दम तरी द्या, तिला तुम्ही मार द्या, थोडंफार तिला धाक द्या आणि सांगा की चोरीमारी करायची नाही म्हणून. दुसरे विद्यार्थी आमच्याजवळ कंप्लेंट करतात, पालक इथे येतात आणि तक्रार करतात की रोजच्या रोज आमच्या मुलांच्या वस्तू कशा काय हरवतात आणि त्या वस्तू नंतर बॅग चेक केल्यानंतर बबलीच्या बॅगमध्ये भेटतात. त्यामुळे त्या मुलीला शाळेतून सुद्धा किती वेळा तरी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बबली खूपच जास्त विचित्र मुलगी होती. तेव्हा गुलाबबाईने शाळेचं नाव सांगितलेलं असतं.
अर्जुन सायली थेट तिथे जातात. तिथल्या प्रिन्सिपलची आता ती परवानगी घेतात आणि रजिस्टर चेक करण्यासाठी त्या रूममध्ये जातात. आता 20-25 वर्षांपूर्वीचं रजिस्टर त्यांना चेक करायचं असतं आणि त्यामुळे ते तिथे जातात आणि रजिस्टर चेक करत असतात. तेव्हा एका रजिस्टरमध्ये बबलीचं नाव असतं आणि तिचा फोटो असतो. तर ते नाव बबली सदाशिव लोखंडे असंच असतं. तेव्हा बबली आता दुसरी तिसरी कुणी नसून प्रियाच आहे ही गोष्ट कन्फर्म झालेली असते. आणि तेव्हा तिच्या नावाच्या समोर आता तिची जी काही माहिती असते ती सुद्धा असते. आणि तेव्हा अर्जुन तो फोटो वगैरे घेतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांची मदत घेऊन आता त्यांना सगळं सत्य सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, ही तर खूप मोठी फसवणूक आहे. आपण त्यांना लवकरात लवकर अरेस्ट केलं पाहिजे आणि सत्य काय आहे ते त्यांच्याकडून वधवून घेतलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हाच तर आम्हाला तुमच्या आता मदतीची गरज आहे. आणि तेव्हा अर्जुन सायली हे दोघेजणं पोलिसांना घेऊन मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या घरी जातात. तेव्हा मैनावती सदा पोलिसांना बघून खूपच जास्त घाबरतात. आणि तेव्हा इथे आता ते विचारणा करत असतात की तुम्हाला 5वी मुलगी होती, तुम्ही विकलीत ना? ती म्हणते की हो, आम्ही विकली होती. सत्य आम्हाला माहिती आहे, त्यामुळे खोटं बोलू नका. आधी तुम्ही सांगितलं होतं की ती जत्रेत हरवली म्हणून आणि आता आम्हाला कळतंय तुम्ही गुलाबबाईंना तिला विकलं होतं म्हणून. पोलीस रेकॉर्डला सुद्धा तुमची मुलगी आहे, त्यामुळे खोटं बोलू नका. तेव्हा इथे आता मैनावती म्हणते, हो हो, ती आमचीच मुलगी होती, तिला आम्ही विकली होती. पण हे बघा, आम्ही नंतर तिला परत आणण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठे पळून गेली काय माहिती. पोलीस म्हणतात, मुलांना जन्म देता कशासाठी? विकण्यासाठी. मग जर तुम्हाला तुमची मुलं जड होतात तर जन्मच कशाला द्यायचा? हा किती मोठा अपराध आहे माहिती आहे का तुम्हाला? गुन्हा आहे. पोटचं मूल विकणं हा किती मोठा गुन्हा आहे, कळतं आहे का तुम्हाला? ही साधीसोधी गोष्ट नाही आहे. तेव्हा इथे आता पोलीस म्हणतात, मग ती मुलगी जी तुम्हाला पैसे द्यायला येते, ती मुलगी तुम्हाला सारखे पैसे का देते ते आम्हाला सांगा. तेव्हा ती म्हणतात, ती अशीच पैसे देते, आम्ही उसने पैसे घेतले होते. खरंच आम्ही उसने पैसे घेतले होते. तेव्हा इथे आता पोलीस म्हणतात, हो का, चला आता कस्टडीमध्ये चला. तुम्हाला जरा बांबूचे फटके पडले ना की तुम्ही खरं बोलाल. चला, ती खरंच मुलगी तुमची कुणीच नाही आहे, तिच्याबरोबर तुमचा काही मात्र संबंध नाही, हे खरं बोलताय का तुम्ही? तेव्हा मैनावती म्हणते, अहो हो साहेब, अहो मी खरं बोलते. अहो बोला की तुम्ही, ती पोरगी आपली कुणीच नाही आहे, सांगा ना. कशाला उगाच इथे नको ते डोक्यामध्ये घ्यायचं या लोकांनी. ती पोरगी आमची कुणीच नाही आहे, काही संबंध नाही आहे आमचा आणि तिचा. ती आमची बबली नाही आहे, मी खरंच सांगते, ती आमची बबली नाही आहे. तेव्हा इथे सायलीच्या लक्षात येतं की याचा अर्थ म्हणजे तीच बबली आहे आणि यांना ही गोष्ट लपवून ठेवायची आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, यांना असं नाही कळणार. तुम्ही एक काम करा इन्स्पेक्टर, यांना तुम्ही अरेस्ट करून घेऊन जा आणि जरा यांना पोलिसी खात्याचा मार दाखवा, म्हणजे हे बरोबर तोंड उघडतील. प्रियाजवळ यांचा नक्की काय संबंध आहे ना हे सांगून टाकतील. अहो खरं बोलायला काय जाते या? कशाला खोटं बोलताय? जे काही आहे ते सांगून मोकळे व्हा ना. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, 1 मिनिटंसुद्धा लागणार नाही प्रिया तुमची मुलगी आहे ते शोधून काढायला. तेव्हा तुमची जर DNA टेस्ट केली ना तर प्रिया ही तुमची मुलगी आहे हे सिद्ध होईल. मग जे काही होईल ना त्यानंतर तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा मैनावती म्हणत असते, अहो बोला की तुम्ही काहीतरी सांगा की. असं ती सदाला आता बोलायला सांगत असते. सदा म्हणत असतो, अगं मैने, आता मी काय बोलू? अगं त्या पोरीशी आपला काय बी संबंध नाही, तरी ते लोक आपल्याला का प्रश्न विचारतायत? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, तुम्ही असं बोलणार नाही, तुम्ही कस्टडीमध्ये चला, तुम्हाला बरोबर बोलतं करतो. तेव्हा इथे मैनावती घाबरते आणि म्हणते, नाही नाही नाही, जेलमध्ये टाकू नका. मी सांगते तुम्हाला, ती प्रिया आहे ना, ती तन्वी नाही आहे, ती आमची बबली आहे, बबली. आणि हे आम्हाला तिनेच सांगितलं की ती आमची बबली आहे म्हणून. पण आम्हाला तोंड बंद ठेवण्यासाठी तिने आम्हाला पैसे दिले, म्हणून आम्ही गप्प बसलो. साहेब, आमचा आणि तिचा खरंच आता काही संबंध नाही हो. तुम्ही आम्हाला उगाच प्रश्न विचारू नका. यापुढे आम्ही तिला कधीच फोन करणार नाही, तिच्याकडून पैसे घेणार नाही, पण आम्हाला सोडा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आता जे सांगितलं ना ते सुभेदारांच्या घरी जाऊन सुद्धा सांगायचं, चला आमच्याबरोबर. तेव्हा इथे अर्जुन सायली घरी आलेले असतात. सगळ्यांना एकत्र जमा करतात. अश्विनला सुद्धा लवकर घरी बोलावलेलं असतं. अश्विनसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनने रविराज किल्लेदार यांच्या संपूर्ण कुटुंबाला तिथे बोलावलेलं असतं. सुमन, प्रतिमासुद्धा आलेल्या असतात. तेव्हा प्रियाला तिथे सगळ्यांच्या समोर उभं केलेलं असतं.
तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत एक व्यक्ती आपल्या सतत डोळ्यामध्ये धूळ फेकत होती. ती आपली कुणीही नसताना, त्या व्यक्तीचा आणि आपला काडी मात्र संबंध नसताना ती आपल्या घरामध्ये राहून सतत विष पेरत राहिली. कधीच आपल्या नात्यामध्ये कटुता आली नव्हती, पण त्या व्यक्तीमुळे आपण सगळेजण एकमेकांपासून थोडा वेळापुरते की नाही पण दुरावलो होतो. एकमेकांबद्दल आपण मनामध्ये विष ठेवून होतो. इथे अश्विन तर अजून आपल्याबरोबर नीट बोलत नाही आहे, सगळ्यांबरोबर जेवत नाही आहे, काही खातपीत नाही आहे, फक्त त्या व्यक्तीमुळे. आणि ते सुद्धा तिचा आपल्याबरोबर काहीही काडीचा संबंध नसताचा, रक्ताचं नातंसुद्धा नाही आहे आपलं तिच्याबरोबर. पण तरीसुद्धा ती निर्लज्जवाणी आपल्या घरामध्ये राहिली आणि आपल्याला एकमेकांपासून तोडतसुद्धा राहील. फक्त कशासाठी? तर प्रॉपर्टीसाठी, पैशांसाठी. बरोबर ना तन्वी? नाही, सॉरी, तन्वी कुठे? प्रिया मधुकर. नाही, तू तर प्रिया मधुकरसुद्धा नाही आहेस गं, तू तर बबली लोखंडे आहेस ना? बरोबर ना बबली? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अर्जुन काही काय बोलतो आहेस तू? हे बघ, मी ऐकून घेते, मी आता सुधारले म्हणून मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. उगाच तू माझ्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? मी आरोप करतोय तुझ्यावरती? थांब मग तुझ्या खऱ्या आईवडिलांनाच इथे बोलावतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, अर्जुन अरे हे सगळं काय आहे? हे काय बोलतोयस तू? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सिनियर सगळं काही समजेल तुला. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना मैनावती सदाला घरामध्ये आणायला सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बोला, मगाशी आम्हाला जे काही सांगितलं ते यांनासुद्धा सांगा. तेव्हा मैनावती म्हणते की आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ही जी तन्वी आहे ना, ती तुमची खरी तन्वी नाही आहे, ती आमची बबली आहे, ती आमची पोरगी आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय बोलताय तुम्ही? फ्रॉड कुठले? आधी सायलीचे आईवडील म्हणून या घरामध्ये आले आणि आपल्याला लुटत होते, आता माझे आईवडील म्हणून तुम्ही पुन्हा आम्हाला फसवायला आलात का? तेव्हा इथे ही खोटी माणसं आहेत. इन्स्पेक्टर एक काम करा, यांना घेऊन जा तुम्ही. तेव्हा मैनावती म्हणते, अगं पोरी हे काय बोलतेस गं तू? स्वतःच्या आईवडिलांना जेलमध्ये पाठवतेस? या सायलीने आम्हाला जेलमध्ये पाठवलं नाही, तिने आम्हाला शिक्षा नाही दिली आणि तू आमची पोटची पोरगी असूनसुद्धा आम्हाला तू जेलमध्ये पाठवतेस? अगं असं नको करू गं. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बसा, कळलं ना, मी तुमची कुणीच नाही आहे, निघा इथून. इन्स्पेक्टर आत्ताच्या आत्ता या फ्रॉड लोकांना इथून घेऊन जा. तेव्हा मैनावती म्हणते, नाही, खोटं बोलते, हीच आमची मुलगी आहे. आम्ही सायलीचे आईवडील म्हणून इथे आलो होतो, तिला बबली समजलो, पण खरं तर बबली आमची ही प्रियाच आहे, तीच आमची खरी बबली आहे. आणि ही गोष्ट आम्हाला तिनेच सांगितली, आम्हाला तिथून जायला सांगितलं आणि तोंड बंद ठेवायला सांगितलं आणि त्यासाठी ती आम्हाला पैसेसुद्धा देत होती. आतासुद्धा हे तिने आम्हाला 20,000 रुपये दिलेले आहेत तोंड बंद ठेवण्यासाठी. तर अशा रीतीने अर्जुन म्हणतो की हे खरं आहे. त्याने आता शाळेतलं जे रजिस्टर असतं तिथून आता फोटो काढून आणलेला असतो, तो सुद्धा सगळ्यांना पुरावा म्हणून दाखवलेला असतो. त्याचबरोबर तिच्या ID वरचा फोटोसुद्धा त्याने क्लिअर केलेला असतो. ID वरचा फोटो आणि शाळेतला फोटो हा मॅच होतो, तो सुद्धा दाखवण्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता मैनावतीची आणि प्रियाची DNA टेस्टसुद्धा करण्यात आलेली असते. त्याचा रिपोर्टसुद्धा अर्जुनने पोलिसांच्या मदतीने अश्विनला दाखवलेला असतो. अश्विन तो रिपोर्ट चेक करतो. अश्विनच्या समोर सत्य जेव्हा येतं की ही मुलगी त्यांची कुणीच नाही आहे, ती तन्वी वगैरे नाही आहे, रविराज काका आणि प्रतिमाची मुलगीसुद्धा नाही आहे, तिचा सुभेदार किल्लेदार यांच्याशी काडी मात्र संबंध नाही, हे अश्विनला समजल्यानंतर अश्विन म्हणतो की या घरामध्ये तुझी राहण्याची लायकी नाही आहे, कळलं का बबली? मी आत्ताच्या आता सगळ्यांसमोर तुझ्याबरोबर असलेलं हे नातं तोडून टाकतो. आत्तापासून तू माझी कुणीच नाही आहेस, तू एक फ्रॉड मुलगी आहेस, फ्रॉड मुलगी. तू ज्या अर्थी तुझ्या आईवडिलांना जेलमध्ये पाठवतेस, खोटं बोलतेस ना, त्या अर्थी तू कुणाचीच होऊ शकत नाही, हे मला आता कळले. तेव्हा इन्स्पेक्टर ह्या फ्रॉड मुलीला आत्ताच्या आता अरेस्ट करा आणि तिच्या आईवडिलांनासुद्धा, आणि लवकरच डिवोर्स पेपर तुझ्याकडे येतील, पोलीस स्टेशनमध्ये साईन कर. तुझ्यासारख्या मुलीबरोबर मला आता कुठल्याही पद्धतीचं नातं ठेवायचंच नाही आहे, असं आता अश्विनने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि तिला धक्के मारत ज्या घरामध्ये तो तिला मानाने घेऊन आलेला असतो, त्या घरातून आता अश्विनने धक्के मारत प्रियाला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, तू बबली आहेस ना, बबली लोखंडे, तुझा आमचा कुणाशीही
काडी मात्र संबंध नाही आणि यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नसेल असं अश्विनने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं.